बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्याच्या विकासासाठी अर्थसंकल्पात निधीचा वर्षाव, रिंग रोड, नवीन पूल, रस्ते कामांना भरघोस निधी। माजी आमदार प्रशांत परिचारक। राज्याचा अर्थसंकल्प पंढरपूर तालुक्यासाठी विकासाची गंगा घेऊन आला आहे। यामध्ये विविध महत्त्वाकांक्षा प्रकल्पासाठी कोट्यावधी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्ते व पुलांच्या या कामासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता, अशी माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये रिंग रोड आणि उड्डाणपुलासाठी मोठा निधी जाहीर करण्यात आला आहे। प्रशांत परिचारक हे मागील अनेक वर्षापासून रिंग रोड व उड्डाणपुलासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करीत होते। या मागणीसाठी दखल घेत पंढरपूर शहराच्या वाहतूक व्यवस्था शिस्तीत लावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला वाखरी, टाकळी, आनवली, मुंडेवाडी, आजनसोड, देगाव या रिंग रोडसाठी तब्बल 278 कोटी रुपयाचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे। यामुळे शहराबाहेरून अवजड वाहतूक जाण्यास मदत होऊन भाविकांची आणि स्थानिक नागरिकांची सोयी होणार आहे। याशिवाय शहरांतर्गत वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठाकरे चौक पंढरपूर ते टाकळी रोड रुंदीकरणासाठी उड्डाणपुलासाठी 50 कोटी 16 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे।